विरोधात शस्त्र चालणार नाही, तुझ्या विरोधात शस्त्र चालणार नाही. आणि त्यासाठी आपण यशायाचा 54वा अध्याय 11 ते 17 स्मरण. माझ्या प्रियांनो, वचन मी तुम्हाला सांगितलं यशा 55:11. माझं वचन कार्याशिवाय केल्याशिवाय परत येत नाही. येशू ख्रिस्त जिवंत वचन आहे, लिहिलेला शब्द बायबल आहे, लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला तुम्ही वचन ऐकतात त्याच क्षणाला तुमच्या जीवनात लगेच कार्य करायला सुरुवात होते. त्याच्यामुळे एक एक वचन लक्षपूर्वक ऐका. अगे पिडलेले, वादळाने त्रस्त झालेले पुरुषांनी पण ऐका. अगे पिडलेले, वादळाने त्रस्त झालेले, सांत्वन न पावलेले, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसवीन. पाषाण म्हणजे दगड. सुरम्य प्रकारे बसवीन आणि नीलमणांनी तुझा पाया घालीन. तुझ्या भिंतीवरील कळस मानकांचे, तुझ्या वेशी लालांच्या, तुझ्या भोवतालचा प्रदेश मी रत्न खचित करीन. रत्न किती मोलवान असतात, किती महाग असतात. एक रत्न घ्यायचं म्हटलं तर लाख लाख दीड लाख रुपये द्यावे लागतात, खरंच प्युअर असेल तर. तुझ्या वेशी लालाच्या, तुझ्या भोवतालचा प्रदेश मी रत्न खचित करेन. तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील. तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. धार्मिकतेने तू खंबीर होशील, जाचापासून तू दूर राहशील. का की तुला भीतीच उरणार नाही. तू धाकापासून दूर राहशील. तो तुझ्या जवळ, म्हणजे धाक, भीती तुझ्या जवळ येणार नाही. पहा, तुझवर गर्दी झाली, ती मजकडून झाली नाही. तुझ्यावर कोण गर्दी करतो? जो करील तो तुझ्यामुळे पडेल. कोण तुझ्यावर गर्दी करतो? पहा, लोहार विस्तव फुंकून आपल्या कामाला पाहिजे तसे हत्यार घडवितो. त्याला मी उत्पन्न केले आहे. विध्वंस करण्यासाठी विध्वंसकही मीच उत्पन्न केला. म्हणजे दुर्जन, त्रास देणारे लोक, उद्ध्वस्त करणारे लोक, क्रूर लोक मीच तयार केले आहे. तुझ्यावर चालविण्याकरिता घडविलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वेतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्याची धार्मिकता आहे, असे परमेश्वर म्हणतो. पहा, लक्षात घ्या, हे वचन परमेश्वरानं इस्रायल लोकांना दिलं. आणि आम्ही कोण आहोत? आत्मिक इस्रायल आहोत, विश्वासणारे, जे विश्वासणारे. आणि मग त्यानं त्याच्या घराण्यांना, इस्रायलच्या घराण्यांना हा दिलेला एक आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद अतिशय सुंदर आहे. या आशीर्वादामध्ये सगळे त्यांचे आशीर्वाद एकवटलेले आहेत. सगळे आशीर्वाद, सगळं पुढे घडणारे येशू ख्रिस्ताचं येणं, हे ते सगळं त्याच्यामध्ये, सार्वकालिक जीवन आणि स्वर्गामध्ये असणारं जीवन, हे सगळं स्वर्गीय जीवन, नवीन यरूशलेम, सगळे आशीर्वाद याच्यामध्ये दिलेले आहेत. खूप डीप आहे. तेवढ्या डीप मध्ये आपण स्टडी त्याचा करणार नाहीये. तर फक्त आपण वरतीच असं जे देवाचे आशीर्वाद त्यांनी सांगितलेले आहे ते आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण समजून घेऊया आपल्याला काय सांगितलेलं आहे शेवटच्या याच्यामध्ये. परमेश्वराच्या तुझ्यावर चालविण्याकरिता घडविलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वेतन आहे, हीच मजकडून मिळालेली धार्मिकता आहे, हीच माझ्याकडून मिळालेली धार्मिकता आहे. आता धार्मिकता म्हणजे काय, पहिलं हे समजून घेऊ, मग आपण परत 11व्या वचनापासून सुरुवात करू. 11व्या वचनापासून तर 16व्या वचनापर्यंत मी तुम्हाला अशी वरवर समजून सांगणार आहे. परंतु हे जी धार्मिकता आहे 17व्या वचनात सांगितलेली, ती धार्मिकता म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या. माझ्या खानदानीमुळं, माझ्या वंशामुळं, माझ्या नातेवाईकांमुळं, माझ्या पास्टरांमुळं, माझ्या मोठमोठ्या ओळखी आहेत, मोठमोठे माझे पास्टर ओळखीचे आहेत, किंवा मी खूप पुण्यकर्म केलं, माझ्या आई वडिलांनी खूप पुण्यकर्म केलेलं आहे, याच्यामुळे मला धार्मिकता प्राप्त होत नाही. याच्यामुळं मला पवित्रतेचं जीवन प्राप्त होत नाही. लक्षात घ्या, मी किती माझं शरीर जाळण्यासाठी दिलं, मी किती सत्कृत्य केले, मी किती चांगल्या गोष्टी केल्या,
मी किती पवित्रतेने वागले आणि मी स्वतःला पवित्र राखण्याचा सतत प्रयत्न केला, तरी देखील मला धार्मिकता प्राप्त होत नाही. जगाचे बाहेरचे लोक तुम्ही पाहत आहात, ते लोक हेच करत आहेत. परमेश्वराने आदम आणि हवेला निर्माण केलं का? कारण परमेश्वराने स्वतःची धार्मिकता त्यांना दिलेली होती आणि परमेश्वरानं त्यांना स्वतःचे लेकरं त्यांना बनवलेलं होतं. त्याची ती लेकरं होती. त्यानं त्यांना स्वतःच्या हातानं बनवलं, स्वतःच्या प्रतिरूपाच्या, स्वतःच्या स्वरूपाचा बनवला, त्यांच्यामध्ये श्वास टाकला आणि त्यांना आशीर्वादित केलं. स्वतःचं स्वामित्व, जो अधिकार होता तो स्वतः स्वामी, जग त्याच्या हातामध्ये, सगळी गॅलेक्सी, युनिव्हर्स त्याच्या हातामध्ये, जगाचा निर्माण करता त्याच्यापेक्षा अभाव, हाय अथॉरिटी कोणीच नाही आहे. आणि त्याला आपल्या प्रतिरूपाचा, आपल्या स्वरूपाचा मानव तयार केला. त्याची हाडातून त्याची हवा त्यानं तयार केली, पत्नी तयार केली आणि त्याने त्याला आशीर्वादित केलं, बहुगुणित केलं. त्याला सगळे अधिकार, आपल्यासारखे सगळे अधिकार पृथ्वीवर दिले. सृष्टीवर त्याला त्यांनी अधिकार दिले, युनिव्हर्सवर नाही, सृष्टीवर त्याला सगळे अधिकार दिले. लक्षात घ्या. आणि सांगितलं आनंद कर, बहुगुणित कर. परंतु त्यानं आज्ञा मोडली. आज्ञा मोडणं हे पाप आहे आणि पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही. त्याच क्षणाला परमेश्वरापासून तो वेगळा झाला, परंतु त्याच क्षणाला परमेश्वराने त्याला परत असे वचन दिलं की तुझं सीड, म्हणजे स्त्रीचं सीड, तिचं बीज, पुरुषाचं नाही, तुझं सीड, तिला म्हटलेलं आहे की ह्या सैतानाचं डोकं ठेचे. लक्षात घ्या. आणि तू त्याची टाच फोडशील. म्हणून क्रूसावर त्याचं टाच फोडण्यात आली, क्रूसस्तंभावर त्याला देण्यात आलं. लक्षात घ्या. येशू ख्रिस्त स्वतः परमेश्वर आमच्यासाठी या भूतलावर आला. लक्षात ठेवा. आताच आपण वधस्तंभाचे 7 शब्द ऐकलेले आहेत. आताच आपण पुनरुत्थान दिन साजरा केलेला आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे. पास्टर तुम्हाला सतत शिकवतात, सगळ्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला ह्या. मग ज्या वेळेला आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो की तो माझ्या पातकांसाठी मरण पावला, माझ्या पातकांसाठी मरण पावला, तो तिसऱ्या दिवशी परत उठला, तो स्वर्गात चढला, तो मला घेण्यासाठी येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवतो. त्याचा पवित्र आत्मा त्याने मला दिलेला आहे. मी ज्या वेळेला म्हणते येशू तू माझ्या अंतःकरणात आहे, तू माझा देव आहे, हे ज्या वेळेला मी विश्वासानं बोलते त्यावेळेला तो येशू ख्रिस्त, त्याचा पवित्र आत्मा तो आमच्या मध्ये येतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, एवढा नाही, अर्धा नाही, टोपलीवर नाही, पूर्ण येशू ख्रिस्त जिवंत देव, पुनरुत्थित परमेश्वर, त्याचा पवित्र आत्मा तो आमच्यामध्ये येतो. आणि ज्या वेळेला तो आमच्यामध्ये येतो त्याच्या रक्ताने आमचं सगळं पाप धुतलं जातं. जनावरांचं रक्त पाप कव्हर करतं, झाकतं, नष्ट करत नाही. फक्त देवादी देवाचं रक्त, परमेश्वराचं रक्तच ते पाप कायमचं नष्ट करू शकतं. जे पाप परत परमेश्वराला स्वतःलाही दिसत नाही. काय सामर्थ्य आहे त्या रक्तात. परमेश्वराच्या रक्तात इतकं सामर्थ्य आहे. त्याच्या रक्ताने आम्ही धुतलं जातो आणि तो आमच्यामध्ये येतो. येशू ख्रिस्त परमेश्वर आमच्यामध्ये येतो. ज्या वेळेला तो आमच्यामध्ये येतो त्यावेळेला आम्हाला त्याचं जे स्थान आहे, पुत्राचं जे स्थान आहे, ते स्थान आम्हाला मिळतं. स्वर्गामध्ये तो स्वर्गीय पुत्र आहे, परमेश्वराचा पुत्र आहे, ते स्थान आम्हाला मिळतं. आम्ही स्वर्गाचे वारीस बनतो. आम्ही स्वर्गाचे हक्कदार बनतो, वारीस बनतो. जो येशू ख्रिस्ताचा अधिकार तोच सेम अधिकार आमचा होतो. ते सगळे अधिकार आमच्यामध्ये आम्हाला प्राप्त होतात कारण तोच आमच्यात राहतो. आमचं अस्तित्व संपतं. आणि ही विश्वासाची कृती आम्ही सगळ्या दुनियेच्या समोर करतो की पाण्यामध्ये माझा जुना मनुष्य मेला आहे आणि पाण्यातून पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाहेर येतो. तो फक्त ख्रिस्त माझ्यामध्ये उठला आहे. मी जगत नाही तर ख्रिस्त
माझ्यामध्ये जगतो, त्याची धार्मिकता माझ्यामध्ये आहे. ही विश्वासाची कृती म्हणजे बाप्तिस्मा, धर्मांतर नव्हे. त्यानं धर्मांतर करायला सांगितलं नाही, कुठंच बायबलमध्ये दिलं नाही. तो धर्म स्थापन करण्यासाठी आला आहे म्हणून. पास्टर पण तुम्हाला सांगते, प्रेषितांची कृत्याचा 17 अध्याय 11 वचनामध्ये सांगितलेले हे लोक कोण, तर ख्रिस्ताला फॉलो करणारे लोक, म्हणून त्यांना ख्रिस्ती नाव पडलं. मग माझ्या प्रियांनो, ज्या वेळेला आम्ही परमेश्वराला आबा बापा म्हणतो, कारण आम्हाला अधिकार प्राप्त झालेला, आमचं पाप नष्ट झालेलं आहे, आमचा संबंध किती असेल ती परत एकदा जोडला गेलेला आहे, आम्ही त्याला आबा बापा म्हणतो, त्यावेळेला त्याला स्मिता दिसत नाही, तर येशू ख्रिस्त दिसतो, त्याची धार्मिकता, त्याची पवित्रता दिसते. माझं स्थान जे आहे ते गेलेलं आहे, त्याने क्रूसावर माझं स्थान घेतलेलं आहे आणि त्याचं जे स्वर्गातलं स्थान आहे ते स्थान मला दिलेलं आहे, त्याची धार्मिकता मला प्राप्त झालेली आहे. 17वं वचन कळालं तुम्हाला, त्याची धार्मिकता, परमेश्वराची धार्मिकता त्यानं आम्हाला प्राप्त करून दिलेली आहे. हेच विश्वासणाऱ्यांचं वेतन आहे, ठेवलेलं आहे, विश्वासाचं वेतन आहे. तुम्ही विश्वास ठेवला येशू ख्रिस्तावर. लक्षात घ्या, पूर्वीच्या काळामध्ये कोकऱ्यावर हात ठेवला जायचा आणि माझं पाप कोकऱ्यावर गेलंय आणि कोकऱ्याची शुद्धता माझ्यामध्ये आलेली आहे आणि मग त्या कोकऱ्याचा बळी दिला जायचा. आज येशू ख्रिस्ताला आम्ही विश्वास ठेवला आणि हात ठेवला, येशू ख्रिस्ताची पवित्रता आम्हाला मिळाली. लक्षात घ्या, त्याची पवित्रता, त्याची धार्मिकता, त्याचं स्थान आम्हाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून आता यशया 43 मध्ये सांगितलेलं समजतंय का तुम्हाला, तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस. मनाच्या छातीवर हात ठेव, मी येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने अनमोल आहे, मी अनमोल आहे. मोठ्याने म्हणा, पूर्ण विश्वासाने म्हणा, सैतानाला ऐकू द्या, ऐकू द्या प्रियांनो. हालेलुया, तुमचं स्वर्गात काय स्थान आहे, तुम्ही कोण आहात, तुम्ही साधारण व्यक्ती नाही आहे, तर तुमची आता किती जबाबदारी आहे या चर्च मध्ये. कळतंय तुम्हाला, समजतंय तुम्हाला? कुणाचं राज्य वाढवत आहात तुम्ही? स्वर्गीय पित्याचं राज्य वाढवत आहात. कुणाचं राज्य वाढवायचं आहे? स्वर्गीय पित्याचं. कोणाच्या राज्यात कार्य करायचं? स्वर्गीय राज्याच्या पित्याच्या राज्यात तुम्हाला कार्य करायचंय. रात्रंदिवस आत्म जिंकण्याचं कार्य तुम्हाला करायचंय. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, त्याचं सत्य लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी त्याची धार्मिकता आम्हाला प्राप्त झालेली आहे. मग आता या ठिकाणी परत आता 11व्या वचनापासून येऊया. 11व्या वचन बायबल तुमच्या समोर उघडच ठेवा. मग 11व्या वचनापासून आपण पाहत आहोत. आपल्याला काय सांगितलेलं आहे? हे आगे वादळांनी पिडलेले, वादळाने त्रस्त झालेले, सांत्वन पावलेले, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसविला, निर्मळाने तुझा पाया घालेला. अगे वादळाने त्रस्त झालेले. मग वादळाने त्रस्त झालेला पुरुष, वादळाने त्रस्त झालेली स्त्री, या प्रत्येकासाठी बोलत आहेत. लक्षात घ्या, सैतान त्याच्या लोकांच्या पाठीमागं नसतो. काय बाबा, काय ते लोक वागतात, काय करतायत आणि तरी देखील कसले त्यांना फ्लरिश होत आहेत, काय संपत्ती त्यांच्याकडं, लोक त्यांच्या किती पुढे पुढे करतात, कसे राजासनावर बसतात, कसा आनंद करतात, कसं वैभव आहे त्यांना, कसे लोक त्यांना धार्मिक म्हणतात, कसे लोक त्यांच्या पुढे पुढे करतात. आणि बघा ना आमची काय स्थिती. किती वर्ष झाले आम्ही चर्चला जातो, एक समस्या गेली नाही तर दुसरी, दुसरी गेली नाही तर तिसरी, सतत सतत सतत. आणि मग काय काय लोक नाही, अहो काय येशू ख्रिस्ताला स्वीकारला, परमेश्वराच्या राज्यात चाललाय आणि कंटिन्युअसली समस्या आहे हो तुमच्या जीवनात. सैतान पण का ऐकवतो, गावातल्या व्यक्ती काय 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 प्रार्थना कर, प्रार्थना कर, प्रार्थना कर, बघ अजून पोराला काम नाही, बघ अजून घरात हे घडत नाही, बघ अजून ते घडत नाही, बघ या लोकांचा त्रास, बघ त्या लोकांचा त्रास आहे. सैतान सारखा सांगतो, आमच्या जवळच्याच लोकांकडून बोलतो आणि आम्हाला अस्वस्थ करतो, बेजार करतो, बेचैन करतो. मग या समस्यातून जातात, त्या समस्यातून जातात. माझ्या प्रियांनो,
धार्मिकालाच संकट येतात. ज्याला परमेश्वरानं आपला तारणारा देव म्हणून स्वीकारलेला आहे आणि परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्यामध्ये तो खवळलेला असतो. सैतान तो लुसिफर खवळलेला, कारण त्याचं स्थान होतं. तो प्रेझेंट वर्शिपर होता, तो परमेश्वराच्या जवळ होता आणि सगळी ताकद सगळं सामर्थ्य त्याच्या जवळ दिलेलं होतं. एझेकिएल याचा 28वा अध्याय आणि यशाया याचा 14वा अध्याय घरी गेल्यानंतर वाचा. सैतानाचं लुसिफरचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याचं स्थान त्यानं गर्व केला म्हणून त्याला खाली टाकण्यात आलं स्वर्गातून, परंतु त्याचं ते प्रेझेंट वर्शिपचं स्थान मानव पुत्र आणि कन्यांना देण्यात आलेलं आहे. मग तो तुमच्यावर ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलंय त्यांच्या पाठीमागे किती हात धुणं लागत असेल, माझ्या प्रियानं किती हात धुणं लागत असेल. बिचाराचं स्थान गेलेलं आहे. हो, विचार करा ना तुम्ही. आणि त्याचं स्थान या मानवपुत्र कन्यांना जे दुबळे आहेत, 2 मिनिटात त्याला ऐकलं, 2 मिनिटात त्या सैतानाचं ऐकलं आणि आज्ञा मोडली, परमेश्वराची देवाची आज्ञा मोडली. तरी त्या क्षणाला त्यांनी क्षमा केली आणि तरी देखील आपल्या स्वतःचा पुत्र, आपलं स्वतःचं रक्त त्यांच्यासाठी सांडलं. इतकं प्रेम त्यांच्यावर केलं. तो चिडत नसेल, माझ्यासाठी का नाही सांडलं, मला लगेच तिथं का नाही क्षमा केली, मला खाली टाकून दिलं. कळतंय मी काय बोलते? इज दॅट क्लिअर? निश्चितपणे समजतंय ना माझ्या प्रियांनो? मग तो तुमच्या पाठीमागं हातून लागलेला असतो. म्हणून एक संकट गेलं की दुसरं संकट गेलं की तिसरं, कधी कधी 4ही बाजूनी संकट. अहो काय करायचं, संकट आली ना तर सगळ्याच बाजूने येतात. तो त्रास होतो, सगळ्याच बाजूने होतो, सगळीकडून नको नको करून सोडतात. आणि तरी परमेश्वराचं अभिवचन आहे, परमेश्वराचं अभिवचन आहे. अरे वादळाने काय सांगितलं? अगे वादळाने पिडलेले वादळाने त्रस्त झालेले, सांत्वना पावलेले, मी तुझे पाशात सुरम्य प्रकारे घडले. सतत वादळांनी, सतत संकटांनी घेरलेले, एक संपलं की दुसरं संपलं की तिसरं, आजार संपला की पैशाची चलचल संपली की घरामध्ये किरकिर, की नवऱ्याची किरकिर, की बायकोची किरकिर, की लेकरांचा त्रास देणं, की लेकरांचं अपयश, नाहीतर मग शेजारच्याची भांडण, नाही तर कोर्टाची प्रकरण, नाही तर कामावरचा त्रास, कुठे ना कुठं काही ना काहीतरी होतच राहतं. या बातम्या त्या बातम्या, नको तिथून नको तेवढी संकट येतात. युद्धाच्या बातम्या ऐकल्यानंतर तर मग काही गॅस सिलेंडरच्या टेन्शनने सगळ्याच पेटूनच उठलं. आता काय करायचं? आता मिळणार नाही, परत चुलीवर येणार आहोत आपण. मग काय एक बातम्या नेटवरच्या आपण ऐकतच होतो, फेसबुकवरच्या एक बातम्या. मग अजूनच अस्वस्थ. मिळाला का हो तुम्हाला सिलेंडर? आशीर्वाद मिळाला का जायचं विचारायचं सोडून दिलं. बरोबर? इतकं छोट्या गोष्टीने कुठून ना कुठून सैतान त्रास देत राहतो. अनेक संकट चहूबाजूने आणण्याचा प्रयत्न करतो, तो थांबत नाही. आणि परमेश्वर म्हणतो तुझे पाषाण मी सुरम्य प्रकारे बनवे. पाषाण दगड सुरम्य प्रकारे बनवे. दगडी मनाचे लोक माझ्या जीवनातले, जे कधीच बदलणार नाही. लोकही सांगतात तुझ्या जीवनातले हे लोक कधीच बदलणार, ते तुझे आई बाप बदलणार नाही, तुझा नवरा बदलणार नाही, तुझी बायको बदलणार, तुझे लेकरं बदलणार नाही, तुझा बॉस बदलणार नाही, तुझे कामावरचे लोक बदलणार नाही, पास्टरांना सांगता तुझी मंडळी बदलणार नाही, हे चर्च लोक बदलणार नाही. यांच्यासाठी मी किती धावतो, किती रक्त आटवतो, प्रार्थना करतो, हे लोक काही बदलत नाही. पाहिजे तसा मला प्रतिसाद देत नाही. आतापर्यंत मी चर्च किती वाढवू शकलो असतो. पास्टरने कधी वाईट टाकलं. आणि परमेश्वर सांगतो तुझे पाषाण मी सुरम्य प्रकारे बसवे. कठीण मनाचे लोक, कठीण समस्या, ज्या समस्या सुटू शकत नाही, ज्यांना मी सोडू शकत नाही, ज्यांना मी उत्तर देऊ शकत नाही, त्यांना मी, परमेश्वर म्हणतो त्याला मी स्वतः सुरम्य प्रकारे बसवे. नीलमण्यांनी तुझा पाया घालीन. नीलमण्यांनी मी तुझा पाया घालीन. नीलमण्यांनी पाया घालणं म्हणजे सगळे जे काही मानक आहेत, रत्न खचित आहे, ते मी तुला देईन, रत्न देईन. नीलमण्यांनी पाया घालीन म्हणजे तुझी जी सुरुवात आहे ती मी वैभवशाली करेन. आज वचन ऐकल्याच्या नंतर त्याची धार्मिकता, त्याचं स्थान, मला जे प्राप्त झालेलं आहे, हे सगळं जे मला जाणीव झालेलं आहे आणि परमेश्वराने मला सांगितलेलं आहे मला काय करायचं. आता मी ज्या वेळेला ते करायला निघते,
त्याला किती समस्या येऊ दे, किती त्रास होऊ दे, परमेश्वर माझे पाशाण सुरम्य प्रकारे बसवणार आहे. विश्वास ठेवा. माझ्या सगळ्या समस्या, कठीण मनाचे लोक परमेश्वर बदलून टाकणार आहे आणि ते उत्तमरित्या सुरचित करेल. तो त्याच्या वेळेत तो सगळं काही व्यवस्थित रचवून ठेवणार आहे. इतकं भक्कमपणे तो निर्मळांनी तुमचा पाया घालेल. म्हणजेच वैभवाने, समृद्धीने, सोने रूपे हे परमेश्वराचे आहे. बघा इथं रत्नांचा 12च्या 12 रत्नांचा उपयोग केलेला आहे. सगळं रत्न आणि वैभव परमेश्वर त्याच्या लोकांसाठी देतो. पैसा वाईट नाही माझ्या प्रियांनो. पैसा, वैभव, समृद्धी हे सगळं परमेश्वरापासून आहे. पण ज्या वेळेला तो पैसा आमचा देव बनतो, ते वैभव, ते घर, ती गाडी, ते सगळं आमचं बघा मी केलं, गेलं खड्ड्यात. ज्या वेळेला तुम्ही म्हणाल हे मी केलं, अंगठी दाखवाल मी केली, आमच्या ह्यांनी केली, एक तळ्याची आहे, गेलं. तुमच्या डोक्यात बसत ते, मग ते तुमचा देव झालं. माझी अंगठी नाही मोडायची, बिलकुल नाही मोडायची. खबरदार तुम्ही माझी अंगठी मोडली तर अजिबात मोडायची नाही. कोणतं सोनं आलं आणि गेलं, आला आणि गेला पैसा, गेलेला परत येतोय. तू आपले अन्न जलाशयावर सोड, बहुत दिवसांनी ते तुझ्याकडे परत येईल. देवाचं वचन आहे. सोडा, बहुत दिवसांनी परत तुमच्याकडे येतं. तुमच्या अडचणीच्याच काळामध्ये ते बहुत करून तुमच्याकडे परत येतं. माझ्या प्रियांनो, मी अनुभव घेते त्याचा, मी अनुभव घेते. माझ्या प्रियांनो, लक्षात घ्या, पैसा वाईट नाही. पैसा ज्या वेळेला आमच्या मस्तकात जातो, तो पैसा फक्त आम्ही आमच्या स्वतःसाठीच वापरतो. तो पैसा, त्यावेळेला तो पैसा आमचा देव होतो. पण ज्या वेळेला तोच पैसा आम्ही आत्मे जिंकण्यासाठी, आम्ही पाशव्यासाठी, चर्चसाठी, देवाच्या लोकांसाठी, गरजू लोकांसाठी ज्या वेळेला तो पैसा वापरायला लागतो, विश्वासानं, आनंदानं, पूर्ण अंतःकरणानं आम्ही आमचा टाईट वर्ग चर्चमध्ये देतो, आम्ही आमच्या पाशव्यांना मदत करतो, आम्ही देवाच्या कार्याला मदत करतो, आम्ही विश्वासानं ज्या वेळेला त्याच्या कार्य करण्यासाठी तो पैसा वापरतो, त्यावेळेला परमेश्वर तो बहुत करून वाढवतो. आणि तो पैसा कदापि आमचा देव बनत नाही. पैसा देवाच्या कार्यासाठी गरजेचा आहे. म्हणून वैभव, पैसा, संपत्ती हे सगळं परमेश्वरापासून आहे. योग श्रीमंत होता, प्रचंड श्रीमंत होता. दावीद श्रीमंत होता, शलोमोन श्रीमंत होता, अब्राहम श्रीमंत होता, पाऊल टेंट मेकर त्या काळातला बिल्डर होता, आजच्या काळातला बिल्डर होता. माझ्या प्रियांनो, परमेश्वर वैभव देतो, तो तुम्हाला वचन देतो, तुम्ही विश्वासानं स्वीकारा. येशूच्या नावात अशक्य गोष्ट शक्य करणारा तो देव आहे. रिकाम्या भांड्यात तेल निर्माण करणारा तो परमेश्वर आहे. त्या विधवेला किती भांडे भरून तेल दिलं, विचार करा. ते तेल विकत राहिली ती, म्हणजे तिचा तेलाचा धंदा सुरू झाला. ते तेल जे होतं ते किती महाग तेल असणार, ऑलिव्हचं तेल. इस्रायलमध्ये वापरले जाणार ते ऑलिव्हचं तेल. त्या तेलाचा वापर झाला, व्यापार झाला ना सुरू तिच्या जीवनामध्ये. ती बिझनेस वुमन बनली ना. ते तेल विक आणि तुझा उदरनिर्वाह कर. तिने किती काळापर्यंत ते तेल तिचं संपलेलं नसणार आहे. तो तेल रिकाम्या भांड्यात तेल निर्माण करणारा तो तुमचा देव. 2 मासे 5 भाकरीमध्ये 5,000 जेव घालणारा तो तुमचा देव. तो मल्टिप्लाय करणारा परमेश्वर, बहुगुणित करणारा परमेश्वर, फलद्रूप करणारा परमेश्वर, तो तुमचा देव. तो तुमच्यात राहतो. येशू ख्रिस्त तो तुमचा प्रत्येक विचार जातो, तुम्ही तो विसरत नाही. तुमच्या जीवनात घडून गेलेली आणि घडत असलेली प्रत्येक गोष्ट त्याला माहितीये. कोण तुम्हाला खाली पाडतं, कोण तुमच्या विरोधात जातं, त्याला ठाऊक आहे. तो सर्व जाणतो, तो सर्वज्ञ आहे. ओमनीसेन्स गॉड आहे, ओमनीसेन्स गॉड आहे. तो सर्वज्ञ परमेश्वर, ओमनीपोटेंट, सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर.
लक्षात घ्या, तो तुमच्यात राहतो आणि तो तुम्हाला जातो. तो म्हणतोय की तुझ्या देशी लालाच्या, तुझ्या गावची तटबंदी शिक्कामोर्तब करेल, म्हणजे तुझं कळस मी मजबूत करेल. पुढच्या वचनात सांगितलं, तुझं कळस मी कसे करेल, तुझ्या भिंतीवरील कळस, भिंत म्हणजे संरक्षण परमेश्वराचे स्वतः प्रोटेक्शन तो तुम्हाला देईल. आणि ते देखील कसं असेल, वैभवशाली, म्हणजे त्याचं प्रोटेक्शन देखील तुम्हाला वैभवशाली प्राप्त करून देणार आहे. तू धार्मिकतेने खंबीर होशील. परमेश्वर स्पष्ट सांगतो, त्याने जी धार्मिकता तुम्हाला दिली, त्याची जी धार्मिकता तुम्हाला प्राप्त झालेली आहे, त्या धार्मिकतेने तो तुम्हाला खंबीर करेल. तुम्हाला भीती वाटणार नाही, कारण त्याने स्पष्ट सांगितलं, मी तुम्हाला भयाचा आत्मा दिलेला नाही, तर तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. आणि त्याने स्पष्ट इथं सांगितलेलं की भीती तुमच्याजवळ येणारच नाही. तुमच्याकडे जाच करणारे लोक, जुलूम जबरदस्ती करणारे लोक तुमच्यापासून पळून जातील, कारण तो यहोवा सबाओथ आहे, म्हणजेच लॉर्ड ऑफ होस्ट, सैन्यांचा देव, सेनाओं का यहोवा हमारे संग संग. म्हणता ना गाणं, आता कळतंय का? तो यहोवा सबाओथ, सैन्यांचा देव, तो तुमच्यामध्ये राहतो, तो तुम्हाला कधीच सोडत नाही, तो तुमच्यात आहे प्रियांनो, तो तुमचा संरक्षणाचं कवच आहे आणि तो तुम्हाला एक सेकंद देखील सोडत नाही. म्हणजे तुम्ही किती अनमोल आहात आणि किती संरक्षित केलेले आहात, ही त्यानं तुम्हाला दिलेली धार्मिकता आहे. हे का होतं? त्याच्या धार्मिकतेमुळं होतं. स्पष्ट तिथं पुढे दिलेलं आहे, तुझवर गर्दी झाली ती माझ्यामुळं नाही. जी गर्दी झालेली आहे ती तू केलेली आहेस. गर्दी म्हणजे मी जगाच्या लोकांकडे धावले, मदतीसाठी ह्याच्याकडे धावले, मदतीसाठी त्याच्याकडे धावले, मदतीसाठी हिच्याकडे धावले. मी जे लोकांकडे गेले, प्रेमासाठी, पैशासाठी, कामासाठी, वैभवासाठी, सहाऱ्यासाठी, संरक्षणासाठी, ज्या ज्या गोष्टींसाठी आम्ही इतरांकडे धावतो, नातेवाईकांकडे जातो, प्रिय व्यक्तींकडे जातो, आमच्या आई वडिलांकडे जातो, आमच्या नवऱ्याकडे, आमच्या बायकोकडे, आमच्या लेकरांकडे, सगळीकडे आम्ही धावतो. आम्ही ही गर्दी करून ठेवतो. अनेक आमचे मित्र, अनेक आमच्या मैत्रिणी, अनेक आमचे लोक, याची मदत त्याची मदत आम्ही घेत राहतो. ही गर्दी आम्ही जमवून ठेवतो आणि त्याच गर्दीमुळे, त्याच लोकांमुळे आम्ही पडतो. तेच लोक आमच्या विरोधात जातात, तेच लोक आम्हाला उद्ध्वस्त करायला बघतात. ज्या लोकांचा सहारा आम्ही घेतो तेच लोक आम्हाला नष्ट करण्याचं बघतात. परमेश्वर म्हणतो, मी त्यांना नाही जमा केलं. ती गर्दी तुझ्यामुळे झालेली आहे, तू केलेली आहे. का? कारण मी आधी कुणाकडे जाणार? माझ्या समस्येमध्ये, माझ्या वादळांमध्ये माझा देव, ज्याने मला सांगितलं मी तुला भयाचा आत्मा नाही, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, ज्याने मला सांगितलं मी तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही, ज्याने मला सांगितलं मी तुझ्यामध्ये आहे, त्या परमेश्वराकडे मी माझं गाणं मांडण्याच्या ऐवजी, त्याच्याकडे मी शांत मेडिटेट करण्याच्या ऐवजी, त्याला शांतपणे मी रडून माझ्या प्रार्थना सांगण्याच्या ऐवजी मी ह्याच्याकडे त्याच्याकडे मदतीला जाते. या डॉक्टरकडे, त्या डॉक्टरकडे, त्या डॉक्टरकडे, सगळीकडे मी जाते आणि सगळे मग आम्हाला ओढून घेतात, उपसून घेतात. आमचं शारीरिक बल, आमचं बौद्धिक बल, आमचं सगळा पैसा, आमचं वैभव, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आमच्या नष्ट होतात. आणि मग आम्ही बोलतो, अहो काय सांगायचं, आमचेच लोक आमच्यावर उलटले, अहो आम्ही खूप केलं पण तेच लोक आमच्या विरोधात गेले, होतं ना असं. मग आम्ही कळवळून बोलतो, काय केलं नाही हो त्या लोकांसाठी, आणि काय बघा आता ते लोक आमच्यावर किती उलटले. आम्ही सगळेजणच बोलतो, मी देखील बोलते, सगळ्याच बोलतात. बरोबर आहे? काय जीव लावला, काय मदत केली, काय धडपडलं. आता बघा कसं, बघा कशी वाटते. तुम्हीच त्यांना बोलवलं. तुम्ही पहिलं कुणाकडे जाऊ घ्यायची होती? येशू ख्रिस्ताकडे. तुम्ही कुणावर फोकस करायचा का? परमेश्वराकडे. तुम्ही कुणाकडे फोकस केला? या व्यक्तींकडे. आणि त्याच्यामुळे, ज्यामुळे तुम्ही फोकस केला त्यामुळे, परंतु ते लोक, परमेश्वर म्हणतो माझी धार्मिकता अशी तुझ्यामध्ये, की ते लोक त्या धार्मिकतेमुळे ते लोक पडतील, खच्चित होतील. कारण परमेश्वराचं वचन आहे यशायाच्या 49 अध्यायामध्ये, की तुझ्या शत्रूंसाठी मी लढेल, त्यांना त्यांचं रक्तमांस खावायच लागेल. लक्षात घ्या, म्हणजे त्यांचंही खच्चीकरण परमेश्वर करेल. आता आपण 16व्या वचनाकडे येऊया.
अत्यंत महत्वाचं आणि अनेक प्रश्न निर्माण करून जाणार. यशाचा 54:16 पहा, लोहार विस्त कुंकून आपल्या कामाला पाहिजे तसे हत्यार घडवितो, त्याला मी उत्पन्न केले आहे, विध्वंस करण्यासाठी विध्वंसकही मी उत्पन्न केलेला आहे. हरे देवा, आता कसं करायचं? देवानच निर्माण केलं. माझ्या प्रियांनो, त्रास देणारे लोक, दुष्टाई करणारे लोक, परमेश्वराचं वचन, दुष्टाई करणारा दुष्टाई करत राहो, धार्मिकता करणारा धार्मिकतेमध्ये वाढत राहो. म्हणजे तो परमेश्वराच्या वचनात, परमेश्वराच्या सामर्थ्यात तो वाढत राहील. लक्षात घ्या. आणि दुष्कर्म करणारा जो आहे तो दुष्कर्मात वाढत जाईल. कारण दुष्कर्म करणारे जे दुर्जन आहे ते शेवटच्या दिवसासाठी, न्याय समयासाठी राखून ठेवलेले आहेत. म्हणून म्हटलेलं आहे, त्यांना कान आहे पण ते ऐकू शकणार नाही, त्यांना डोळे आहे पण ते पाहू शकणार नाही, त्यांना मुख आहे पण ते बोलू शकणार नाही आणि कन्फेशन करू शकणार नाही. येशू ख्रिस्त जिवंत देव आहे आणि त्याला तारणारा देव म्हणून ते स्वीकारू शकणार नाही. त्यांची मन मी घट्ट केलेली आहेत. जे कमजोर, जे दुबळे, जे अज्ञानी, त्यांना मी स्वर्गाचं ज्ञान उलगडून सांगेन. देवाचं वचन स्पष्ट सांगताय. आपल्याला ती सगळी वचन आता वाचता येणार नाही, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. माझ्या प्रियांनो, देवाचं वचन स्पष्ट सांगतं. आज त्यानं त्याचं सत्य, त्याचं ज्ञान आम्हाला उलगडून सांगितलेलं आहे. त्याची धार्मिकता त्यानं आम्हाला दिलेली आहे. धार्मिक कोण? ज्यानं चूक केली त्याची जाणीव त्याला लगेच होते. हो, मी चूक केली. पण दुर्जन कोण? त्याला जाणीव होत नाही. आपण दुसऱ्याला त्रास दिला, आपण दुसऱ्यावर अन्याय केला, आपण दुसऱ्याला दळवलं, आपण दुसऱ्याला कंटिन्यू त्रास दिलेला आहे, खोट्याने टाळा घेतला, खोट्या गोष्टी केल्या, हे दुर्जनाला कधीच कळत नाही. कारण तो दुर्जनच आहे. फारोचं मन कठोर केलं होतं परमेश्वरानं, कारण त्या पाण्यामध्ये त्याचा नाश होणं आणि मोशे आणि त्याचे लोक परत एकदा गुलामगिरीतून बाहेर निघणं हे परमेश्वराने ते नियोजित केलेलं होतं. त्याच्यामुळं 10 पिढा होत असताना प्रत्येक पिढा संपल्यानंतर त्याचं मन परमेश्वर कठीण करत होता. दुर्जनांचं मन कठीण केलं जातं, दुर्जनांचं मन कठीण केलं जातं. त्यांना ते करत असलेले दुष्कर्म जाणवत नाही. अहो, त्यांना कळत नाही का हो ते किती वाईट करतात? हो, त्यांना समजत नाही का हो ते अन्याय करतात? अहो, त्यांना समजत नाही का हो ते लाच देऊन, खोटं वागून, पैसा देऊन न्यायालयात इकडं तिकडं पैसा ह्याला भर त्याला भर, पोलिसांना भर, इकडं तिकडं देऊन हो पैसे लोक अशा पद्धतीने गोष्टी करतात. त्यांना कळत नाही का ते चुकीच्या गोष्टी करतात? त्यांना बायबलची वचनं माहिती आहे ना? अहो, बायबल सैतानाचं पण पाठ आहे ना. बायबलच्या वचनाच्या द्वारेच त्यांनी परीक्षा घेतली नाही येशू ख्रिस्ताची. आता शिकवलंय ना बसल्याने तुम्हाला. परीक्षेमधून त्याला नेलं, त्या वेळेला अरण्यातून नेलं. माझ्या प्रियांनो, दुर्जन, अरिष्टास हे परमेश्वराने निर्माण होऊ दिले, तुमच्या जीवनात येऊ दिले. देवाने त्यांना आणलेलं नाहीये, ते येऊ दिला, अलाव केलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये. कारण की त्या कालावधीमध्ये तो आम्हाला त्याद्वारे बदलावतो. तो त्याच्या सामर्थ्याचा अनुभव आम्हाला येऊ देतो. त्याची धार्मिकता आमच्यामध्ये कशी आहे याची जाणीव तो आम्हाला होऊ देतो. तो आमच्यामध्ये कसा राहतो, स्वभाव आमच्यामध्ये कसा आहे. जेव्हा राहा, जो आरोग्य देणारा देव, त्याला बसलेला फटकरी मिळणारा आरोग्य, त्याच्या नावात मिळणारा आरोग्य, तो आरोग्य देणारा देवच आमच्यामध्ये आहे हे आम्हाला जाणीव होऊ देतो. तो जेव्हा शालोम आहे, शांती देणारा देव आहे. तो जेव्हा जायरा आहे, पुरवठा मंत्री आहे. आमची किती अडचण असू दे, परंतु तो पुरवठा करणारच माझ्यामध्ये. मी त्याला मागणार आणि तो माझी जाणीव, माझ्या गरजा तो जाणतो आणि माझ्या गरजांपेक्षाही अधिक पटीनं, काही पटीनं तो मला तोच देतो. हा विश्वास मी कंटिन्यू ज्या वेळेला बोलते विश्वासाने, आणि विश्वासानं काहीही नसताना ज्या वेळेला मी टाळ्या वाजवून, नाचून, उड्या मारून आनंदाने स्तवन करते. पास्टरने काय सांगितलं मगाशी? हात उभारून स्तवन करा. का हात उभारून? हात उभारणं म्हणजे पूर्ण समर्पित. काहीच राखलं नाही मी, माझं काहीच ठेवलं नाही मी माझ्यासाठी. परमेश्वर सर्वस्व तुला आहे, धरून ठेवलं नाही मी. मला कोणत्या गोष्टीचं धरून ठेवलं नाही. पूर्णपणे घे, माझं सर्वस्व घे.
जे जे माझं आहे ते ते सर्वस्व घे, मी कोणीच नाही, ही कबुली वेळ हात वरती करून आम्ही करतो आणि तूच फक्त सर्व काही आहे. साह्याचा देव, सामर्थ्याचा देव, महिमा प्राप्त करण्यास फक्त तूच योग्य आहे. हे आमचे 2 हात वरती करून आम्ही सांगतो. हे आमचे 2 पाम आहेत, आमच्या झावळ्या आहेत, आम्ही त्या उंचावून सांगतो. आमचा मदत करणार, आमचा आश्रयस्थान, आमचं सर्वस्व तू आहे. आमचं हात उभारणं अतिशय सामर्थ्यशाली आहे. हात उभारण्यात विश्वास आहे, हात उभारण्यात समर्पण आहे. म्हणून हात उभारून, टाळ्या वाजून, उड्या मारून आम्ही विश्वासानं आमच्या काहीच घडत नाही अशी परिस्थिती दिसत असताना आनंद करणं आणि स्तवन करणं म्हणजे आमचा विश्वास. विश्वासाची ही कृती आणि विश्वासाच्या कृतीशिवाय परमेश्वराला कोणीच संतोष देऊ शकत नाही, कोणीच देऊ शकत नाही. प्रियांनो, संकट कुणावर येत नाही, संकट येणार. ती संकट येऊन तुम्हाला विजय मिळाले की परत दुसरी संकट येणार, परत त्याच्यावर विजय मिळाले की परत दुसरी संकट येणार. माझ्या प्रियांनो, कारण आम्ही स्टेप बाय स्टेप परमेश्वरामध्ये वाढत जातो. प्रत्येक स्टेज आम्ही वरती जातो, परमेश्वरामध्ये बळावत जातो. आम्ही अपूर्ण मध्ये आहोत. परमेश्वराशिवाय पूर्ण कोणी नाही. तो पूर्णत्वाचा देव आहे आणि तो आमच्यात राहतो. त्याला आमचं अपूर्णत्व मान्य नाही. तो आम्हाला पूर्णतेकडे नेतो. एका दिवसात पूर्णता प्राप्त होत नाही. सतत आणि सतत आम्हाला तो पूर्णतेकडे नेतो. पूर्णतेकडे नेत असताना, जात असताना दगड, दोंडे, काटे, अनेक गोष्टी रस्त्यामध्ये आहेत. त्या सगळ्या विश्वासानं आम्हाला पाय देऊन पुढे जायचंय, कारण त्या सगळ्या तो काढून टाकतो. त्याची कोणती इजा तो आम्हाला होऊ देत नाही. उंच सकल असलेलं मी तुझ्यासाठी सपाट करेन, ब्रांजदार पितळी दरवाजे मी तुझ्यासाठी उघडे. देवाचं वचन आहे, परमेश्वराचं वचन आहे. तो तुमचा प्रत्येक पाऊल जाणतो. तुमच्या डोक्यावरचा प्रत्येक केस त्याने मोजलेला आहे. म्हणजे विचार करा, किती केस गळतात रोज. बघा, पण ते गळालेले केस मोजू शकत नाही राव तुम्ही. तर तुमचे गळालेले केस आणि तुमच्या डोक्यावर उरलेले रोजचे केस त्याला माहिती. वचन सांगतं, त्याचं वचन खोटं नाही. गणना 23:19 मध्ये म्हटलेलं नाही, मी मनुष्याने की खोटं बोलावं, मी देव आहे. त्याचं कार्य खूप अद्भुत आहे, खूप अद्भुत आहे. आमच्या सामर्थ्याच्या, विचारांच्या पलीकडे आहे. यशाया 40 मध्ये सांगितलेलं आहे. आणि माझ्या प्रियांनो, संकटांमधून तो आम्हाला पार नेतोच नेतो. संकट येत राहणार, परंतु त्याच्यामध्ये तो आम्हाला विजय देतो. यशाया 17 परत वाचू. तुझ्यावर चालविण्याकरिता, तुझ्यावर चालविण्याकरिता, तुझ्यावर चालविण्याकरिता घडविलेले कोणतंही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. चालवणारा, हत्यार तयार करणारा कोणी बनवलाय? परमेश्वरानं. आणि इथे वचन काय दिलंय? ते तुझ्यावर उगारले जातील, तयार होतील. तुझ्या विरोधातले हत्यार तयार होतील, समस्या तयार होतील, संकट तयार होतील, लोक तुझ्या विरोधात तुटतील, सगळं काही घडेल, पण ते तुझ्यावर चालणार नाही. ह्याच्यासारखी हमी कोणती? पूर्ण काचेचा असा कव्हर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आत आहात. जाडच्या जाड बुलेट प्रूफ काच आहे. आतमध्ये तुम्ही आहात. बाहेरून किती जाळ हे करू देत, किती लोक तलवारी चालवू देत, तुम्ही आतमध्ये छानपैकी आत बसलेला. तुम्हाला माहितीये की काहीच माझ्यावर चाललं नाही. तसं त्याचं संरक्षणाचं कवच तुमच्यावर आहे की ते कितीही आलेले तुम्हाला दिसतील. 91 स्तोत्र. तुझ्या उजव्या बाजूस शस्त्रावधी पडले, तुझ्या डाव्या हातात शस्त्रावधी पडले, तरी तुला ती भिडणार नाही. परमेश्वराचं अभिवचन आहे. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल. संकट तुमच्यावर येतील, ते तुमच्या डोळ्यांना दिसतील, तुम्ही ती पहा, तुम्ही ती ऐकाल, सगळं होईल, पण ते तुमच्यावर चालणार नाही. अशी खात्री परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे. कोणतंही संकट, कोणतीही समस्या तुमच्यावर प्रिवेल होऊ शकणार नाही.
इर्मायाचा 29 अध्याय 11 वचन. परमेश्वर म्हणतो, तुझ्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे, तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे संकल्प त्याने तुमच्यासाठी ठेवले आहेत, योजना ठेवलेल्या आहेत. जे काही तुमच्यासाठी घडेल, रोम 8:28 मध्ये सांगितलं, सगळं उत्तमच घडेल माझ्या प्रियानो. सतत हे वचन बोका. मी माझ्या प्रत्येक मेसेज मध्ये वचन सांगते दर रविवारी. होय, जे काही घडतं आमच्यासाठी ते चांगलंच घडतं. विश्वास ठेवा, कारण आमचं भविष्य आमच्या हातात नाही. आमचं भविष्य आमच्या आईवडिलांच्या हातात, आमचे प्रेम करणाऱ्या लोकांच्या हातात नाही. आमचं भविष्य आमच्या शत्रूच्या हातात नाही. आमचं भविष्य परमेश्वराच्या हातात आहे. आणि ते फक्त आणि फक्त तोच बदलू शकतो. ते कोणीच बदलू शकत नाही. कोणीच नाही बदलू शकते. कोणती प्रार्थना नाही, कोणत्या देवदूत नाही, कोणते पास्टर नाही, कोणत्या व्यक्ती नाही, कोणी ते बदलू शकत नाही. जे परमेश्वराला करायचं ते तो करणारच. याचा 41 अध्याय वाचा. मला हे करायचं, मी ते करेल, परंतु मध्यस्थीच्या खोऱ्यामध्ये तुम्ही यासाठी उभे राहा. त्याला जे करायचं ते करणार, पण त्यासाठी ज्याला तो आम्हाला मध्यस्थीच्या खोऱ्यात प्रार्थनेसाठी उभं करतो, तो आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो. सर्व काही परमेश्वर आमच्यासाठी उत्तम तेच करतो. त्याने जे जे वचन आम्हाला दिलेले आहे ती वचन तो पूर्णत्वास होतो. त्याचं संरक्षण तो आम्हाला प्राप्त करून देतो. त्याच्या सगळ्या गौरव आणि विपुलतेच्या गोष्टी तो आम्हाला प्राप्त करून देतो. त्याची धार्मिकता तो आम्हाला प्राप्त करून दिलेली आहे. आणि म्हणून हे सर्व अभिवचन त्यानं आमच्यासाठी दिलेले. हे सगळं निर्माण्याने तुझा पाया घालेल, हे सगळं रत्नखचित करेल, तुझा कळस वैभवशाली करेल. हे सगळे जे अभिवचन त्याने दिलेले, तू धाकापासून लांब राहशील. ही सगळी संरक्षणाची अभिवचन, वैभवाची अभिवचन, संरक्षणाची अभिवचन, आनंदाची अभिवचन, ही सगळी धार्मिकतेची अभिवचन त्याने दिलेली आहे. कारण त्याने त्याची धार्मिकता आम्हाला दिलेली आहे. त्याची धार्मिकता हे वेतन आहे. विश्वास ठेवल्याचं वेतन. काम केल्याचं वेतन मिळतं की नाही, पगार, तसा विश्वास ठेवल्याचा पगार त्याची धार्मिकता. त्याच्यावर मी विश्वास ठेवला. येशू ख्रिस्तावर तो देव आहे, मी कबूल केलेला आहे आणि त्याला तारणारा देव म्हणून मी स्वीकारलाय. त्यावेळेला मला त्याचं वेतन मिळालं, म्हणजे त्याची धार्मिकता मिळाली. त्याची धार्मिकता मला प्राप्त झालेली आहे, स्पष्ट दिलेलं आहे. त्याचं रायचियसनेस आम्हाला प्राप्त होत आहे. आणि त्याचं रायचियसनेस ज्या वेळेला आम्हाला प्राप्त होतं, त्यावेळेला आम्हाला दोषी ठरवण्याचा अधिकार जगात कुणालाच नाही. कारण आमच्यामध्ये पापच राहत नाही, पापच दिसत नाही. तर फक्त आणि फक्त परमेश्वराची शुद्धता आणि परमेश्वराची धार्मिकता आमच्यामध्ये दिसते. आणि त्याच धार्मिकता आम्हाला प्राप्त होते. ज्या वेळेला सैतान आम्हाला दोषी ठरवतो, आमचे दोष दाखवतो, त्यावेळेला येशू ख्रिस्त आमचा ऍडव्होकेट, मध्यस्थी करणारा उभा आहे. तो आमचा ऍडव्होकेट आहे, तो आमचा मध्यस्थी करणारा. ज्या वेळेला सैतान सांगतो, बघ तो दारू प्याला, बघ तो बायकांकडे गेला, बघ तिने चुगल्या केल्या, बघ तिनं तिच्या नवऱ्यासाठी प्रतारणा केली, बघ तिनं चोरी केली, बघ तिने हे केलं. आणि त्यावेळेला परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणतो, मी तिला माझी धार्मिकता दिलेली आहे. ती त्याच्यात राहणार नाही, तो त्याच्यामध्ये राहणार नाही. माझी धार्मिकता त्याला दिलेली आहे, माझी धार्मिकता त्याच्यामध्ये. मी ते सगळं ते पाप धुवून टाकलेलं आहे, माझ्या रक्ताने धुतलेलं आहे. सैतान दोष दाखवतो, सैतान दोष आठवतो, सैतान दोष समोर देतो. म्हणून यशा 43 मध्ये सांगितलेलं आहे, जुन्या गोष्टींची आठवण करू नकोस, मी नवीन गोष्टी करत आहे. नवीन गोष्टी कोणत्या? त्याची धार्मिकता त्याने आम्हाला दिलेली आहे, त्याचं अनमोल स्थान त्याने आम्हाला दिलेलं आहे, त्याचं स्वर्गाचं वारिस पण त्यांना आम्हाला दिलेलं आहे. आम्हाला वारसा हक्क त्याचा प्राप्त झालेला आहे. त्याचं जे स्थान आहे ते स्थान आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि तो आम्हाला त्याच्या परिपूर्णतेकडे नेतो. आता ऐका पुढचं, त्याची धार्मिकता दिली आहे ना, तो कसा आहे तसा आमच्यामध्ये, तो माझ्यामध्ये राहतो. येशू ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो, त्याची धार्मिकता माझ्यामध्ये राहते. म्हणून मी काय करणार आहे, मला जे दोषी ठरवणारे आहे त्यांना मी दोषी ठरवेन. म्हणजे जे तुमच्या चुका दाखवतील, जे तुम्हाला त्रास देतील, त्यांना तुम्ही दोषी ठरू शकाल. अशी धार्मिकता परमेश्वराची तुम्हाला जी प्राप्त झालेली आहे,
तो येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये राहतो म्हणून त्याची धार्मिकता प्राप्त झालेली आहे. मग तो येशू ख्रिस्त कसा आहे तसं त्याने तुम्हाला बनवलंय, तो तुमच्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही त्याच्यासारखे परिपूर्ण होत जाता. मी तुम्हाला आधीच सांगितलंय तो पूर्णत्वाचा देव आहे आणि तो आम्हाला पूर्णत्वाकडे नेतो. आम्ही जगामध्ये कोणीही परिपूर्ण नाही, ना मी, ना पास्टर, ना जॉयसमॅन, ना बेनहीम, कोणीच परिपूर्ण नाही. लक्षात घ्या. मला नेहमी पास्टर सांगायचं, तू मनुष्याकडे पाहशील, देवाच्या सेवकाकडे पाहशील तर निराश होशील. देवाकडे पहा, फोकस परमेश्वराकडे करा, मनुष्याकडे फोकस करू नका. कोणी परिपूर्ण नाही. परत एकदा सांगते, कोणी परिपूर्ण नाही. पण तो परमेश्वर परिपूर्णत्वाचा देव, त्याची धार्मिकता आमच्यामध्ये, तो परिपूर्णत्वाचा देव आमच्यामध्ये राहतो आणि तो आम्हाला परिपूर्णत्वाकडे घेऊन जातो. तो आम्हाला परिपूर्णत्वाकडे घेऊन जातो. त्याच्यासारखं तो आम्हाला बनवतो. मग त्याच्यासारखं तो कसा होता? सर्वंट हार्ट. कसा होता? सर्वंट हार्ट. तो सेवकीय हृदय त्याला होता. त्याला माहिती होतं आता हे सगळं झालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, पुनरुत्थानचा दिवस आणि वधस्तंभाचा दिवस तुम्ही साजरा केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे, उत्तम शुक्रवाराने. त्यानं त्याच्या शिष्यांचे पाय धुतले. माझ्या प्रियानं तो देव होता, पूर्ण देव होता, पूर्ण मानव होता आणि त्यानं त्याच्या शिष्यांचे पाय धुतले. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी यहुदा इस्करियोतचे पण पाय धुतले, त्यानं नाकारणाऱ्या पेत्राचे पण पाय धुतले. पाय धुताना त्याला माहिती होतं तो देव होता. त्याला माहिती होतं हे लोक माझ्यावर उलटणार आहे, हे लोक माझ्या विरोधात जाणार आहे. तरीही त्यानं त्यांचे पाय धुतले. त्यानं भाकर मोडली. तो भाकर मोडत असताना त्याला माहिती होतं हे लोक मला दडून देणार आहेत, हे मला नाकारणार आहेत. आणि तरी त्यानं भाकर त्यांच्या संगती मोडली आणि त्यांना मग सांगितलं, हे माझं शरीर आहे, तुम्हासाठी मोडलं जात आहे, हे माझं रक्त आहे, तुम्हासाठी ते सांडलं जात आहे. माझ्या प्रियानो, त्यानं पाय धुतले. तो नम्र झाला. हे माझ्यावर उलटणार आहेत, माझ्या विरोधात जाणार आहेत असं माहिती असताना त्याने त्यांचे पाय धुतले. ते सेवकीय अंतःकरण फार कठीण आहे माझ्या प्रियांनो. मी याचा अनुभव घेतलाय. फार कठीण आहे, फार वाईट वाटतं. ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांची सेवा करतो, ते उलटतात, त्याला फार वाईट वाटतं. पण हे होणं गरजेचं आहे, कारण सेवकीय हृदय परमेश्वर आम्हा प्रत्येकाला देतो. कारण तो सेवकीय हृदयाचा देव आमच्यामध्ये राहतो. मार्ग याचं पुस्तक तुम्ही चांगलं वाचा. मार्क्स वर्तमानामध्ये तो कसा सेवक आहे, सर्वंट हार्टचा कसा परमेश्वर आहे येशू ख्रिस्त हे सांगितलेलं आहे. मी सेवा करून घ्यावयास नव्हे तर सेवा करावयास आलेलो आहे. कोणता सेवा करावयास? कुणाची सेवा करावयास? तो म्हटला मी सेवा करावयास आलेलो आहे. अहो कोण? जे म्हटले की बरोबाला वाचवा, बरोबाला बाजूला करा, खुन्याला बाजूला करा, बलात्कारी खुनी त्याला वाचवा, त्याला सोडा. पण या निर्दोष ज्याने आम्हाला खाऊ घातलं, 4000 लोकांना 5000 लोकांना खाऊ घातलं, ज्यानं आंधळ्यांना बरं केलं, ज्यानं कुष्ठरोग्यांना बरं केलं, ज्यानं भूतं काढली, त्याला क्रूसावर द्या. ज्यानं आमच्यावर दया केली, ज्यानं आमच्यावर प्रेम केलं, ज्यानं आम्हाला देवाचा संदेश आणि देवाचं राज्य सांगितलं, त्याला क्रूसावर द्या, त्याला द्या क्रूसावर. असं जग आहे. असं असताना अशा लोकांची तुम्हाला सेवा करणारं अंतःकरण परमेश्वरासारखं म्हणजे येशू ख्रिस्ताचं अंतःकरण तुमच्या जीवनात असणं, त्याचा स्वभाव सेवकीय सर्वंट हार्ट आमच्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या प्रियाने, काय एवढे नालायक लोक, कशाला मदत करायची? त्यांना काय करायचं? असे बेकार लोक आहेत, ते चांगले नाहीत, फार वाईट आहेत. सहज म्हणून जातो आपण, म्हणतो आपण. माझ्या प्रियाने, त्यानं अशा लोकांवर प्रेम केलं आणि तो म्हणतो शत्रूंवर प्रेम करा आणि त्यांची सेवा करणारं सेवकीय हार्ट जे येशू ख्रिस्त
त्याच्यामध्ये होतं. तो स्वभाव येशू ख्रिस्ताचा आहे आणि तो येशू ख्रिस्त आमच्यामध्ये राहतो. तर तो जसा आहे तसेच तसेच त्याच्या सारखेच आम्ही होणं त्याला अपेक्षित आहे. त्याची नम्रता, त्याची लीनता आमच्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते फार कठीण आहे. आम्हाला त्याला पूर्णतेकडे न्यायचं आहे. तो आम्हाला पूर्णत्वाकडे नेऊ पाहत आहे. माझ्या प्रियांनो, तो आम्हाला म्हणतो माझ्यामध्ये जे सेवकीय हार्ट आहे, माझ्यामध्ये जी नम्रता आहे, ती नम्रता, ते सेवकीय हार्ट, ते हंबलनेस तुमच्यामध्ये येऊ द्या. त्याच्यावर चौकशी लागण्यात आली, चौकशी येशू ख्रिस्ताची करण्यात आली, ऍलिगेशन्स त्याच्यावर टाकण्यात आले, दोष आरोप करण्यात आले. त्यानं नम्रतेनं सगळ्या गोष्टी केल्या. नम्र राहिला तो काही बोलला नाही. त्या सगळ्या प्रोसेस मधून तो शांतपणे गेला. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, शांतपणे, त्याचा अधिकार त्याला माहिती होता, तो शांतपणे त्याच्यातून गेला. नम्रपणे त्यानं ते सगळं फेस केलं. तीच नम्रता तो तुम्हाकडे मागत आहे. पुढे तो ओबिडियन्स आहे, आज्ञाधारक. यज्ञापेक्षा आज्ञापालन हे सर्वात श्रेष्ठ आहे. आणि तेच आज्ञापालन त्यानं आदामाकडे आणि हवेकडे मागितलेलं होतं, या झाडाचं फळ खाऊ नको म्हणून. त्याला तेच हवं होतं. जर प्रेम असेल तर आज्ञापालन होतं. आणि तो प्रीतीचा देव आमच्यात राहतो. त्यानं पित्याची आज्ञा पाळली. यूहन्नाचा 15व्या अध्याय आणि 16व्या अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, माझा पिता माझ्यात राहतो, मी पित्यामध्ये राहतो. जसा माझा पिता मला सांगतो तसा मी करतो. आणि आम्हाला पुढे सांगितले, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील. माझ्या प्रियानो, ज्या वेळेला आम्ही तो आमचा तारणारा देव म्हणून आम्ही त्याला स्वीकारतो, त्यावेळेला तो आमच्यात राहतो आणि आम्ही त्याच्यामध्ये राहतो. तो कुठे स्वर्गात, पित्याच्या उजवीकडे, आम्ही त्याच्यामध्ये आहोत. पिता त्याच्यात राहतो आणि तो पित्यामध्ये राहतो. म्हणजे आम्ही पित्यामध्ये राहतो. म्हणजेच पिता जे सांगतो ते ख्रिस्त ऐकतो. जे पिता पाहिजे आणि त्या वचनाप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. हे आमचं कर्तव्यच, हे आमचे गुणच असले पाहिजे. लक्षात घ्या, त्यानं आम्हाला धार्मिकता नाही मिळालेली. परत सांगते, या वागण्याने आम्हाला धार्मिकता नाही मिळाली. धार्मिकता त्याच्या दयेने कृपेने आम्हाला मिळालेली आहे ऑलरेडी. त्याच्या सारखं तो आम्हाला बनवत आहे आणि त्याच्या सारखं आम्हाला परिपूर्ण व्हायचं आहे, कारण तो आमच्यामध्ये राहतो आणि तो आम्हाला बदलवत आहे. त्याच्या सारखं तो आम्हाला बनवत आहे. आज्ञापालन करणार, पुढे म्हणलेलं आहे विश्वास, फेथ, ट्रस्ट इन द लॉर्ड, परमेश्वरावरील भरोसा. रोमियाचा 1 अध्याय 17 वचन, कारण तिच्यात देवाचे नीतिमत्व कारण तिच्या देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल, या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. नीतिमान विश्वास नाही. नीतिमान म्हणजे कोण? रायचस म्हणजे कोण? ज्याला धार्मिकता प्राप्त झालेली आहे. तो कशाने जगेल? विश्वासाने जगेल. तो विश्वासाने जगेल. हबक्कूक याचा 2 अध्याय 4 वचन, पाहतो गर्वाने फुगलेला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठाई स्थिर नाही. धार्मिक तर आपल्या विश्वासाने जगेल. धार्मिक तर आपल्या विश्वासाने जगेल. धार्मिक कोण आहे? ज्याच्यामध्ये येशू ख्रिस्त राहतो. म्हणजे एकमेकांकडे बघा, प्रत्येकाने बघा आणि एकमेकांना सांगा तू धार्मिक आहे. बघा, विश्वासाने सांगा येशू ख्रिस्त तिच्यामध्ये, त्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारले आहे. एकमेकांना सांगा, हलवून सांगा. मोबाईल बघत असेल तर हलवून सांगा की तुझ्यामध्ये धार्मिकता येशू ख्रिस्ताची, तू धार्मिक आहे. लक्षात घ्या. आणि तसाच सन्मान एकमेकांचा करा. त्यांचं राहणं, त्यांचं वागणं, त्यांनी काही परिधान केलेले, त्यांनी कसे कपडे घातले, कसे राहतात ते नका बघून त्यांच्यामध्ये माझा येशू ख्रिस्त आहे, माझ्या येशू ख्रिस्ताची धार्मिकता त्यांच्यामध्ये आहे, माझ्या येशू ख्रिस्ताची पवित्रता त्यांच्यामध्ये आहे, माझा येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये राहतो, असा विचार करून त्यांचा सन्मान करा. विश्वासाने करा, कारण तो विश्वासू देव तुमच्यामध्ये राहतो. दाविदानं विश्वासानं विजय मिळवला.
त्यानं शौलाचे मॅन मेड शस्त्र वापरली नाही, मनुष्याने निर्मित केलेली शौलाची शस्त्र वापरली नाही, तर विश्वासाची वचनं घेऊन कन्फेशन केलं, कबुली दिली आणि त्यानं ते गलाथाला खाली पाडलं. विश्वासानं त्यानं केलेलं आहे कन्फेशन, विश्वासाचं कन्फेशन, विश्वासाची कबुली अत्यंत महत्वाचे. लक्षात ठेवा, विश्वासाने कबूल करा परमेश्वराची धार्मिकता माझ्यामध्ये आहे. विश्वासाने म्हणा मी धार्मिक आहे कारण त्याची धार्मिकता माझ्यामध्ये. सकत बोला तर सैतानाला ऐकू द्या, असं ऐकू द्या की तो तिथं थांबणार नाही, पळून जाईल. अरे हिला चांगलं माहिती झालेलं आहे, अरे याला चांगलं माहिती झालेलं आहे की येशू ख्रिस्तच याच्यामध्ये राहतो, अरे याला चांगलं माहिती झालेलं आहे परमेश्वराची एवढी सामर्थ्य झाली धार्मिकता जी माझ्यात नाही ती त्यांच्यामध्ये आहे. म्हणून म्हटलं माझ्यात ख्रिस्त आहे विजयी वीर बली, जगात जो आहे त्याहुनी बलशाली. तुम्हात ख्रिस्त आहे विजयी वीर बली, जगात जो आहे त्याहुनी बलशाली. माझ्या प्रियांनो, तो अत्यंत सामर्थ्यशाली देव, अशक्य गोष्टी शक्य करणारा देव तो तुमच्यामध्ये राहतो. तो आरोग्य देणारा देव तो तुमच्यामध्ये राहतो. तो पवित्रतेचा देव तो तुमच्यामध्ये राहतो. सतत सतत कन्व्हिन्स करा, कबुली द्या. ती बोलली कोण? रक्तस्रावी स्त्री 12 वर्ष माझ्या प्रिया, 144 महिने. विचार करा, रोज आणि रोज 4 दिवस स्त्रियांना रक्तस्राव होत असला, त्यांना ते 4 दिवस नको नकोशे होता. माझ्या प्रियांनो, एवढे महिने, 12 वर्ष रक्ताचा पूर्ण स्राव. त्यावेळेला काही पॅड नव्हते. काय विचित्र असं तिचं वागणं. त्यावेळेला जुना काळ, तो फार जुना काळ. आणि त्या जुन्या काळामध्ये सवळं पाळलं जायचं, बाहेर ठेवलं जायचं. ना जवळच्या कोणत्या लेकराला हात लावू शकत नव्हती, जेवणाला हात लावू शकत नव्हती, स्वयंपाकाला हात लावू शकत नव्हती, नवऱ्याला हात लावू शकत नव्हती, आई बाबाचा पाठीवरून हात फिरू शकत नव्हता. पूर्ण वाईट टाकलेली, आयझोलेट, एकटी झालेली स्त्री होती ती. कोणत्या समारंभाला जाऊ शकत नव्हती. जुन्या काळामध्ये सवळं पाळलं जायचं. इस्रायल लोक तर फार कठोरपणे पाळायचे ते. तुम्ही बाबेल जुना करार वाचा. याला जर तिने तिचा रजिस्ट्रार चालू आहे, तिनं जर या कपड्याला धरलं आणि तिनं जर या भांड्याला हात लावला तर ते धुवून घ्यावं, त्या व्यक्तीने पण आंघोळ करावी. कसलं होतं सवळं होणं. आणि त्या काळामध्ये ती बाई विश्वासानं तो जमाव ते दगडधोंड करून मारू शकतात ते लोक, कारण ते इस्रायल लोक तसेच होते. जर तिच्यामुळे ते अशुद्ध झाला एवढा जमाव, तर तिला त्यांनी 2 मार केली असती, कारण तिने नियमशास्त्र पाळलेलं नाही. आणि मग तरी देखील विश्वासानं ती त्या जमावात घुसली आणि म्हटले, विश्वासानं बोलत बोलत गेली. त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी मी शिवले तरी मी आरोग्य प्राप्त करील, तरी मला आरोग्य प्राप्त होईल. बोलली तुम्ही बोला. कन्फेशन अत्यंत महत्वाचं आहे. माझा देव पवित्र परमेश्वर, त्याची धार्मिकता माझ्यामध्ये. सतत बोला प्रियानो, सतत बोला. तुमच्या परिस्थितीला ऐकू द्या, तुमच्या जवळच्या व्यक्तींना ऐकू द्या, तुमच्या कानांमध्ये ते सारखं जाऊ द्या की त्याची धार्मिकता माझ्यामध्ये, त्याचं पावित्र्य माझ्यामध्ये, त्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. सैतान तुम्हाला काही दाखवेल, अगं तू तर चुकल कर, अगं तू तर असा आहे, अरे तू तर असा आहे, तू तर तसा आहे, तू हे घाण करतो, तू ते घाण करतो, तू हे वाईट करतो. काय म्हणायचं ते म्हणू दे. तुम्ही कंटिन्यू विश्वासानं म्हणा. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात घेणं नाही, माझा देव काय सांगतो ते घेणं आहे, ते महत्वाचं. माझा देव सांगतो तू धार्मिक आहे, माझी धार्मिकता मी तुला दिलेली आहे. सेवणीची धार्मिकता उदय प्रमेप्रमाणे फाके तोपर्यंत मला चैन पडणार नाही. याचा 62वा अध्याय 1ल्याच वचनात म्हटलेला आहे. माझ्या प्रियांनो, त्याची धार्मिकता तुम्हाला प्राप्त झालेली आहे. ज्याला येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्याची धार्मिकता मिळाली, त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये मिळालेलं आहे. आणि तो तुमची धार्मिकता, त्याची धार्मिकता तुमच्यामध्ये सगळ्यांना दिसेपर्यंत तो शांत बसणार नाही, असं त्यांना अभिवचन दिलंय. ते अभिवचन क्लेम करा, सतत आणि सतत बोला.
आणि बघा तुमच्या जीवनात काय घडतं ते. जे तुम्ही बोललात ते तुमच्या जीवनात घडेल, कारण तुमच्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य दिलेलं आहे परमेश्वरानं. तुम्ही जे बोलाल ते तुमच्या जीवनात घडेल. आणि पुढे दिलेलं आहे धीर धरा. तो धीर धरणारा होता. येशू ख्रिस्त सहन करणारा होता, धीर धरणारा, सहन करणारा होता. पहा, त्याच्यावर दोष लागण्यात आले, थुंकण्यात आलं, सगळं झालं, तरी देखील नको ते आरोप, खोटे नाटे आरोप त्याच्यावर टाकण्यात आलं, तरी तो शांत होता, सहनशील होता, कारण त्याला विजय मिळवायचा होता. शांतपणे सहन करा, विजय नंतर तुमचाच आहे. विजय तो तुम्हाला देणार, कारण तो जेव्हा विजयाचा देव तो तुमच्यामध्ये राहतो. तो तुमच्या प्रत्येक आजारावर, तुमच्या प्रत्येक संकटावर, घराच्या प्रत्येक प्रॉब्लेमवर तुम्हाला विजय देईलच देईल, कारण त्याचं ते अभिवचन आहे. आणि तो तुमची प्रत्येक गरज जाणतो. तो तुम्हाला, तो फॉरगिव्ह करणारा होता, क्षमा करणारा होता. त्याचं क्षमेचं अंतःकरण तो तुम्हाला देतो. तो जर आमच्यात राहतो तर तो कसा क्षमा करणार आहे, तसंच आम्ही इतरांना क्षमा करणारे आहोत. लक्षात घ्या, क्रोध, असमाक्षीलता, असहनशीलता, सूड भावना, मी असा सूड घे, मी तसा करेल, मी ह्याची खांडोळी करेल, मी तिची खांडोळी करेल, मी ह्याला उद्ध्वस्त करेल, मी तिला उद्ध्वस्त करेल, मी ह्याला काढून टाकेल, मी त्याला काढून टाकेल, मी हे करेल, मी ते करेल, हे जे काही आहे हे सगळं सैतान बोलतो. देवाचा आत्मा कधीच बोलत नाही. सूड घेणारा तो सैतान आहे. देवाचा आत्मा रिस्टोर करणारा आहे. देवाचा आत्मा रिस्टॉरेशनचा आत्मा आहे. पुनर्स्थापना, पुनर्बांधणी, पुन्हा नवी सुरुवात करणारा तो देव आहे. आणि तो देव तुमच्यामध्ये राहतो, म्हणून तो त्याच्यासारखं तो तुम्हाला बनवत आहे. त्याचं धार्मिकता, त्याची परिपूर्णता, त्याची पवित्रता, त्याचा आज्ञाधारकपणा, त्याचं पूर्ण समर्पण आणि त्याचं क्षमा करणं, हे गुण आमच्यामध्ये तो ठेवतो. हे गुण आमच्यामध्ये तो दिसून देतो. त्याला आमच्यामध्ये हे गुण अपेक्षित आहे, कारण तो आमच्यामध्ये राहतो. आमच्यातून ख्रिस्त जगाला दिसला पाहिजे. बल्ब विझवला तर नुसता बल्ब दिसतो, कारण तो डिस्कनेक्ट झालाय. इलेक्ट्रिसिटी सांगती कनेक्टेड नाहीये, जुळलेला नाहीये. इलेक्ट्रिसिटी सांगती, इलेक्ट्रिसिटी त्याची कट करण्यात आली म्हणून काचेचा बल्ब दिसतो. पण ज्या वेळेला बटन ऑन केलं जातं तो त्या इलेक्ट्रिसिटी सांगती कनेक्ट होतो, तो कनेक्ट होतो. त्यावेळेला तो प्रकाशित होतो, फक्त प्रकाश दिसतो. तसं ज्या वेळेला मी ख्रिस्ता संगती कंटिन्यू कनेक्ट आहे, ट्यून आहे, जोडलेली आहे, त्यावेळेला माझ्यात फक्त ख्रिस्त दिसतो, फक्त ख्रिस्त. त्याचे गुण क्षमा करणारा, प्रीतीचा, सामर्थ्याचा, आरोग्य देणारा, अशक्य गोष्टी शक्य करणारा, शत्रूला पायाखाली तुडवून विजय प्राप्त करणारा तो विजय देव, तो माझ्यामध्ये आहे. लक्षात ठेवा प्रियानो, सतत सतत तुम्ही जे बोलाल तेच तुमच्या जीवनात घडेल. सैतानाचं कोणतंही हत्यार तुमच्यावर चालणार नाही. ते तुमच्यासाठी तयार केलं जाईल. रोगाचं, आजार, कर्ज, पीडा, डिवोर्स प्रकरण, कोर्टाची प्रकरण, अनेक वाईट बदनामी, पैसा न टिकणं, सगळ्या गोष्टीने सैतान संकट आणून तुमच्यावर निराशेचं हत्यार. तू कोणीच नाही, तू काहीच करू शकत नाही, आता संपलं, आता वय संपलं, आता शक्ती नाही राहिली, बोलूच नका, बोलूच नका. देवाची एक सेविका आहे, 75 ओलांडून झालेली, तरी तिशीतल्या तरुणीसारखी दिसते. मी स्वतः बघून आश्चर्य होतं. आणि सामर्थ्य काय तिचं, सदैव गिटार घ्यायचं, प्रेझेंट वर्शिप करायचं. सत्य सांगते, मी नाव नाही घेत त्यांचं, कारण ते ऐकत असतील आता. सत्य सांगितलंय, लोक पाहतात. माझ्या प्रियांनो, माझ्या प्रियांनो, तो देव तुमच्यामध्ये आहे. तो अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर तुमच्यामध्ये आहे. जगाला तो देव दिसू द्या. तो तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमवर तुम्हाला विजय देईल.
तो सगळं उत्तमातलं उत्तम तुम्हाला देईल. पैसा, वैभव, सौंदर्य, प्रेम, आनंद, प्रॉस्पेरिटी, सगळं काही देवाचं कार्य, सगळं काही फक्त आणि फक्त परमेश्वरापासूनच आहे आणि परमेश्वरासाठीच आहे. आम्हाला गर्व करण्यासाठी नाही. ज्या वेळेला त्याचा गर्व आम्हाला होतो, लेकरं सुंदर झाले, खूप हुशार लेकरं झाले, खूप श्रीमंत लेकरं झाले, त्याचा घमंड आम्ही केला, सगळं उद्ध्वस्त होतं, नष्ट होतं, मग ते आमचा देव बनतो. कोणत्याही गोष्टींवर परमेश्वरापेक्षा जास्त प्रेम करू नका. ती मूर्तीपूजा होय. आम्हाला मूर्तीपूजा नुसतं दगड म्हणून असं वाटतं, काष्ट म्हणून असं वाटतं. नाही, आमच्या अंतःकरणातल्या मूर्त्या आधी काढून टाका. आमच्या अंतःकरणात आम्ही परमेश्वरापेक्षा ज्या गोष्टीवर जास्त प्रेम करतो ते परमेश्वराला मान्य नाही. म्हणून आमचा फोकस फक्त परमेश्वराकडे आहे. परमेश्वराचं राज्य आधी मिळवा, सर्व गोष्टी तुमच्या पायाजवळ आणते, असं वचनच दिलंय त्याने. आता त्याचा उलगडा तुम्हाला झालाय. त्यानं नीतिमान तुम्ही आहात आणि तुम्ही किती सामर्थ्यशाली आहात. तुमच्यात किती सामर्थ्यशाली जगाचा निर्माण करता देवादी देव, गॅलेक्सी, हजारो गॅलेक्सी निर्माण करणारा, युनिवर्स बनवणारा, समुद्राला बनवणारा तो परमेश्वर तुमच्यात राहतो. तो देव. अहो, पंतप्रधानांना आणि अध्यक्षांना आणि राष्ट्रपतींना यांना त्यांना बघायला आमची धावपळ होती, आम्हाला मिळत नाही बघायला. बरोबर आहे, त्यांच्या हातात हात द्यायला मिळत नाही. अहो, तो तर जगाचा निर्माण, अनेक राजांना निर्माण करणारा, पृथ्वी निर्माण करणारा, अहो तो तुमच्यात राहतो. तुम्ही जाता, जिकडे जाता तिकडे तो तुमच्या संधी आहे. तो तुम्हाला एक क्षणही सोडत नाही आणि तो देव आहे, त्यानं वचन दिलेलं आहे. गुडघ्यावर येऊया, आपले हात वरती करूया आणि विश्वासाने डोळे बंद करून, परमेश्वरा तुझ्यासारखा मला बनव, तुला जसा हवा, तुला आवडेल तसं मला बनव. जे काही मी करेन असा मला भर, असा मला भर, असा मला भर परमेश्वरा, की माझ्यातून नुसता ख्रिस्तच दिसू दे, तुझे सगळे गुण माझ्यातून दिसू दे. हालेलुया. ओ रब्बा, ओ लशा, स्वतःचं अस्तित्व आठवा. आम्ही काय सांगितलं, तुझी पसंदिया, आमेन आमेन. बदलाव परमेश्वरा, ती क्षमाशीलता दे, ती भीती दे, सामर्थ्य दे, ती सहनशीलता दे, ती नम्रता दे. आमेन आमेन. मैं तेरे दिल को मैं तुझको पसंदिया, मैं तेरे दिल को, मैं ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मैं तुझको पसंदिया, मैं तेरे दिल को, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मेरे अंदर तेरा तुझको तेरी याद तुझको दे, मेरे अंदर तेरी याद तुझको दे, मेरे अंदर तेरी याद तुझको दे. तेरे दिल को ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना. मैं तुझको पसंदिया, मैं तेरे दिल को ऐसा मुझको बना,
ऐसा मुझको बना मैं करूं मेरे मन जवानी से जवराए जवशरा यंदना यंदनमो पवित्र परमेश्वरा धन्यवाद देवा आज आम्ही सगळेजण पूर्ण अंतकरणाने आणि पूर्ण मनाने तुझे आभार मानतो तो आमची गैर घेतलेला आहे तो आम्हा प्रत्येकाशी बोललेला आहे आज आम्ही तुझ्याकडे कळकळून मागत आहोत खरोखर तुझ्या सारखा आम्हाला बनव बाबा आमच्यातून तू ख्रिस्त सगळ्यांना दिसला जाऊ दे तुझी धार्मिकता आमच्यामध्ये आहे तुझं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे तू आम्हाला विजयीच करणार आहेस आमचा विश्वास आहे आम्हाला सहनशीलता आम्हाला बाबा बरोबर तुझी क्षमाशीलता आणि बाबा बरोबर तुझं प्रीतीचा अंतःकरण त्या नम्रतेचा अंतःकरण दे जसा तू आहेस तसं तू आम्हाला करत आहेस याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद देतो आमची इच्छा नव्हे तर तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्णत्वास तुझ्यावर फोकस करण्यास तू आम्हाला सहाय्य कर येशू ख्रिस्त आम्ही तुझी स्तुती करतो
आम्ही कबूल करतो आमच्या विरोधात तयार केलेलं कोणतंही हत्यार आमच्यावर चालणार नाही, कारण तुझी धार्मिकता तू आम्हाला दिलेली आहे. आणि जे हत्यार आणणारे लोक आहेत त्या हत्यार आणणाऱ्या लोकांना आणि जे आमच्या विरोधात उभे आहेत त्या लोकांना दोषी ठरवणारा परमेश्वर तू आहेस आणि तो आमच्यामध्ये आहे. तो त्यांना दोषी ठरवत आहे. त्या सैतानाचे सगळे हत्यार तू नष्ट करत आहेस म्हणून धन्यवाद. आज बाबा परमेश्वर ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विजय प्राप्त होऊ दे, आनंद प्राप्त होऊ दे. आपल्या समस्येवर संकटावर मात करून विजय होण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला विश्वासानं प्राप्त होऊ दे. आणि तू ते केलंस याबद्दल धन्यवाद. पण परत एकदा तुझ्या ह्या सामर्थ्याबद्दल तुझी उपकार स्तुती करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून